नमस्कार. आज सुप्रियाज किचनमध्ये आपण बघणार आहोत मसुरापासून एक अतिशय पौष्टिक असा ब्रेकफास्ट. त्यासाठी इथे मी 1 वाटी अख्खे मसूर घेतलेले आहेत. त्यात पाव वाटी तांदूळ घालूया आणि अगदी पाव चमचा मेथी दाणे घालायचे. आता हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे 2-3 वेळा आणि मग 3 तास भिजत ठेवायचे. आता हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण मसुराला किंवा तांदळाला आपण पावडर लावलेली असते तर ती धुवून गेली पाहिजे. आता हे आपण 2 ते 3 तास भिजत ठेवायचे. आता हे बघा हे मसूर आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. हे आपण मिक्सरला लावून छान अगदी बारीक करून घ्यायचे. पाणी हे एवढं लागणारच आहे, अजून घालायचं नाही आधीच. यामध्ये आपण घालणार आहोत 3 मिरच्या आणि थोडंसं आलं, चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हे मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घेऊया. आता हे बघा छान असं बारीक झालेलं आहे. एका भांड्यात काढून घेऊया आणि हे आता 10 मिनिटं आपण असंच ठेवायचे झाकून. तोपर्यंत आपण एक स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. गाजर, सिमला मिरची, किती क्वांटिटी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे आहेत भाज्या. थोडासा कोबी आणि एक छोटा कांदा. आता हे बारीक करूया एकदम फाईन चॉप. आता हे बघा आपलं भाज्या फाईन चॉप करून झालेल्या आहेत. यात तुम्ही कुठल्याही भाज्या असतील त्या घालू शकता. आता यात आपण घालणार आहोत थोडंसं पनीर. हे मी घरी केलेलंच पनीर आहे. यात अर्धा चमचा पेपर पावडर घालायची आहे. पाव चमचा रेड चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चाट मसाला घालूया. थोडंसं ओरिगॅनो घालायचं असलं तर, नाही घातलं तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालूया. चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे त्या अंदाजाने घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची. आता हे सगळं मिक्स करायचं आणि आपलं स्टफिंग तयार आहे. पीठ सुद्धा तयार झालं आपलं. आता आपण करायला घ्यायचं आहे. मीठ घातल्याबरोबर लगेचच करायला घ्यायचं, नाहीतर मग भाज्यांना पाणी सुटतं. आता इथे मी पॅन तापत ठेवला आहे, त्यावर तेल घालूया. यावर तुम्ही बटर किंवा तूप सुद्धा घालू शकता. आता इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे. चांगलं ढवळून घ्यायचं. आता पॅन चांगला तापला की आपल्याला यावर पीठ घालायचं. थोडंसं हळूवार हाताने पसरायचं. जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये. गॅस मीडियम ठेवायचा. गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ते होऊ द्यायचं. यावर आपण एक झाकण ठेवूया. 5 मिनिटं झाली आहे. आपण बघूया. हे वरून आता सुकलेलं आहे. यावर थोडंसं तूप सोडायचं आणि ही पलटी करूया. दुसऱ्या बाजूने सुद्धा जरा थोडंसं चांगलं शिजू दे. हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे थोडं. अतिशय खमंग लागतात आणि एकदम हेल्दी प्रोटीन रिच ब्रेकफास्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्याकडे ज्या असतील भाज्या त्या घालून तुम्ही करू शकता आणि होतंही झटपट. अगदी मसूर हे 2 तासात चांगले भिजतात, त्यामुळे झटपट नाश्ता होतो हा. मुलांच्या डब्यात द्यायला सुद्धा अतिशय चांगला आहे. मुलांना जर हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही चीज सुद्धा ॲड करू शकता. आता मी घालणार नाही आहे चीज, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चीज सुद्धा घालू शकता. आता हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं झालंय. तर यावर हे स्टफिंग घालूया आपण.
हे दुमडून घ्यायचं. गॅस थोडा आता बारीक करूया. छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. हे तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता, पण असंही ते अगदी टेस्टी लागतं. आपला ब्रेकफास्ट रेडी आहे. वाव, हे बघा. आता असेच सगळे करून घेऊया आपण. आता परत परत तेल लावायची गरज नाहीये ह्याला. फक्त पीठ पातळ करायचं नाही अजिबात. यावर झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाली आहेत. वरून थोडं तूप सोडायचं. बटर सुद्धा घालू शकता तुम्ही आवडीप्रमाणे. हे तुम्ही बघू शकता, आपण यामध्ये काहीही घातलेलं नाहीये. सोडा वगैरे काहीच नाही घातलंय, तरी पण ह्याला जाळी तुम्ही बघू शकता की ती छान अशी पडलेली आहे. अतिशय हेल्दी आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर पलटून घेऊया. हे थोडा गॅस कमी करायचा आणि आपल्याला हे स्टफिंग आता यावर घालायचं. या स्टफिंगमध्ये सुद्धा तुम्ही काही इनोव्हेशन करू शकता. मसाला वेगळा कुठलाही असं घालून सुद्धा त्याची टेस्ट चेंज करू शकता. यावर चीज सुद्धा तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर मुलांना चीज हे आवडतंच, तर तुम्ही चीज सुद्धा घालू शकता. वाव, मस्त अगदी झालेला आहे. आपला ब्रेकफास्ट तयार आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला थोडंसं जर क्रिस्प हवं असेल तर थोडं क्रिस्पी करायला हरकत नाही. यामध्ये आपण जे तांदूळ घातलेले आहेत ना, त्यामुळे त्याला थोडा क्रिस्प येतो. हे बघा, वाव, मस्त. आता हे सर्व करताना सुद्धा तुम्ही हे असंही सर्व करू शकता, पण हे खाणं थोडंसं त्रासदायक होतं, म्हणून आपण ह्याचे पीस करणार आहोत. वाव, मस्त. आता हे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. आपला टेस्टी असा नाश्ता तयार आहे. हे बघा, वाव, मस्त.